नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला स्पॉन्जी केक बनवायचा आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य आम्ही या ठिकाणी घेतलेले आहे. तर केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी आपल्याला सांगतो. 2 अंडी घ्यायची, 1 वाटी मैदा आपण या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी पिठी साखर घ्यायची आणि त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी रिफाइंड ऑइल घ्यायचं, जे आपण जेवण बनवताना वापरतो ते. आणि हे फक्त झाले 4 जिन्नस आणि हे 4 जिन्नस टाकल्यानंतर आपल्याला हे आहे बेकिंग पावडर 1 चमचा घ्यायचा आहे, 1 टेबलस्पून, आणि 1/2 टेबलस्पून बेकिंग सोडा घ्यायचा आहे. आणि हे सर्व जिन्नस स्टेप बाय स्टेप कसे आपण वापरायचे ते मी आपल्याला सांगणार आहे. चला तर मग केक बनवायला सुरुवात करूया. केक बनवण्यासाठी सुरुवातीला आपण हे 2 अंडी या टोपामध्ये फोडून घेऊया. चला 2 अंडी आपण ह्याच्यात घेऊया. मग ही 2 अंडी आपण चांगली अशी फेटून घेऊया. जे काही साहित्य असेल त्या साहित्याने आपण ही अंडी फेटून घ्यायची आहे. चांगलं असं 5-10 मिनिटं असं फेटलं ना अंड, बस झालं. अंड छान प्रकारे फेटून झालेलं आहे. आपण यामध्ये पिठी साखर ॲड करूया. चला 1 वाटी पिठी साखर आम्ही या फेटलेल्या अंड्यामध्ये आम्ही ॲड केलेली आहे आणि ती सुद्धा आपल्याला फेटून घ्यायची आहे, म्हणजे मिक्स करायची आहे फेटलेल्या अंड्यात त्याचे आहे. आणि हे चिमूटभर मीठ आहे, चिमूटभर मीठ ॲड करा आणि मग हे छान प्रकारे आपल्याला हे मिक्स करायचं आहे. अंड, पिठी साखर आणि चिमूटभर मीठ. आपण पाहू शकता अंड आणि पिठी साखर ह्या टोपामध्ये आम्ही छान प्रकारे फेटून घेतलेलं आहे. आपण यामध्ये तेल, रिफाइंड ऑइल जे आहे ते आपण यूज करूया. अर्धी वाटी रिफाइंड ऑइल आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे, हे पहा. आणि मग हे छान प्रकारे आपल्याला पुन्हा मिक्स करायचं आहे. एकदम कमी साहित्यामध्ये आम्ही हे बनवत आहोत. आपण स्टेप बाय स्टेप याच पद्धतीने केक बनवा. 100% छान असा स्पॉन्जी केक बनतो. तेल चांगल्या प्रकारे आम्ही म्हणजे ह्या अंड्याच्या बेटरमध्ये फेटून घेतलेलं आहे. आपण काय करायचं आहे, मग ही 1 वाटी मैदा आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. चला मी 1 वाटी मैदा यामध्ये थोडं थोडं करून ॲड करतोय. बघा 1 वाटी मैदा आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे सुद्धा चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. सुरुवातीला स्लोली करत करत जलद गतीने आपण हा मैदा या अंड्याच्या बेटरमध्ये छान असा फेटायचा आहे. चला आपण अंड्याच्या बेटरमध्ये मैदा चांगल्या प्रकारे फेटून घेतलेला आहे. हे बघा, याची घडी बघा, दाखवतो. ही बघा, ही बघा, मी जवळून दाखवतो. ही बघा, या पद्धतीची घडी जर पडत असेल ना मैद्याची, तर आपला केकचं बेटर एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट झालंय असं समजायचं. आणि मग त्या वेळेला बेकिंग पावडर ॲड करायची. ही बघा, बेकिंग पावडर 1 चमचा आम्ही ॲड करत आहोत. चला, आणि मग त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग सोडा ॲड करायचा आणि ते सुद्धा मिक्स करायचं. चला, मैदा चांगल्या प्रकारे मिक्स झाला आहे. या पद्धतीची घडी आहे ना, अशी केकच्या बेटरची यायला पाहिजे, मगच आपला केक सुंदर बनणार. व्हॅनिला एसेन्स ना आपण घ्यायचं आहे. व्हॅनिला एसेन्सचे 2 थेंब टाकूया. हे व्हॅनिला एसेन्स आहे, बस. किंवा आपल्याजवळ व्हॅनिला एसेन्स नसेल ना, तर आपण एक काम करा, वेलची पूड टाकली तरी चालेल. साखरेमध्ये मिक्स करायची आणि मिक्सरला लावायची. चला, चमच्याने पुन्हा ढवळून घ्या हे बेटर आहे. चला, खूप सुंदर घडी पडत आहे बेटरची. चला, आपण केकच्या डब्यामध्ये हे बेटर ओतूया. किती बघा, किती सुंदर बनलं आहे. या पद्धतीचं केकचं बेटर आपण बनवून घ्यायचं आहे. आणि ही केकची बेटरची ही साईज बघा. हे बघा, मी जवळून दाखवतो. अशी घडी पडली पाहिजे. चला तर मग मी हे केकचं बेटर डब्यामध्ये ओततो. केक बनवण्यासाठी आम्ही ह्या डब्यामध्ये आपण पाहू शकता, असं केल्याने केक आपला डब्याला चिकटणार नाही. आणि त्याचबरोबर डब्याला सुद्धा आधी तेल लावून घेतलं आणि मग हा फुलस्केप पेपर आहे ना, त्याला सुद्धा आपण तेल लावून घ्यायचा. आणि साधारणतः हा मसाल्याचा डबा आहे. मसाल्याच्या डब्यामध्ये वाट्या होत्या ते बाजूला काढल्या आणि त्याच्यात आपण केक बनवायचा आहे. चला तर याच्यात आपण बेटर ओतून घेऊया. चला, या पद्धतीने केकचं बेटर आम्ही या डब्यात ओतून घेत आहोत. हे बघा, किती सुंदर घडी पडत आहे ना.
केकचं बेटर आपण या डब्यामध्ये भरून घेतलंय. आपण तो जर दोनदा टॅप करा. चला टॅप करून झाल्यानंतर गॅसवरती आम्ही टोप ठेवलाय, त्याच्यामध्ये हा टोप ठेवूया, म्हणजे हा डबा ठेवूया. गॅसवरती आम्ही 10 मिनिटांसाठी टोप तापत ठेवला होता आणि त्याच्यावरती 2 झाकण पण ठेवली होती. त्यावरचं झाकण बाजूला करायचं. चला झाकण बाजूला केल्यानंतर आतमध्ये आम्ही एक चाळण ठेवली आहे. त्या चाळणीवरती आपल्याला हा डबा ठेवायचा आहे. चला केकचा डबा आपण सावकाश आत ठेवायचा. तो बाजूने गरम असेल. 10 मिनिटांसाठी स्लो गॅसवर आम्ही ठेवला होता सुरुवातीला. आणि मग केकचा डबा आतमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला वरती झाकण ठेवायचंय आणि ते पूर्ण गच्च बसेल असं झाकण ठेवायचंय. हे झाकण या टोपाच्या मापाचं आहे. आपण काय करायचंय, त्याच्यावरती दुसरं एक झाकण अजून एक ठेवायचंय. बस वजन म्हणून ठेवायचंय. आणि आपल्याला जास्तीत जास्त 30 मिनिटं ते 35 मिनिटं म्हणजे हा टोप स्लो गॅसवरती आपल्याला केक बनवण्यासाठी तसंच ठेवायचंय. 30 मिनिटं झालेली आहेत. आपण हे झाकण बाजूला करूया. हे बघा आम्ही 30 मिनिटं झाल्यानंतर हे झाकण बाजूला करत आहोत. हे झाकण पण आपण बाजूला करून पाहूया. केक झालाय. वाव, खूप सुंदर तयार झाला आहे स्पॉन्जी केक. चला आपण हा केक बाहेर काढून घेऊया. किती सुंदर तयार झाला आहे. जर लाईट लावतो आणि दाखवतो. हा बघा, हा केक आम्ही चांगला असा बनवलेला आहे. जरा हा डबा गरम आहे खूप. थोड्या वेळाने थंड झाला तर मी ना ताटामध्ये केक काढून दाखवतो. हा डबा थंड झालेला आहे. या ताटामध्ये हा केक काढून घेऊया. जरा टॅप करून करूया. चला आपण हे झाकण बाजूला करूया. बघूया. वाव, केक सहजरित्या या ताटातून बाहेर आलेला आहे. आपण वरचं कव्हर जे आहे ना हे बाजूला करून केक पाहूया. अलगद या केकचं म्हणजे आपण बटर पेपर बनवून लावलेला ना, फुलस्केप पेपर, तो सुद्धा सावकाश काढायचा. कारण काय ना, आपण जो केक बनवलाय ना तो खूपच नाजूक असतो. छान. एक जरासा पेपर राहिला. सरळ करूया. बघा किती सुंदर तयार झाला आहे ना केक. हा बघा फुगला ना केक. दाखव स्पॉन्जी, दाबून दाखव. अरे वा, काय फुगला आहे. दाखव. हा बघा किती सुंदर तयार झालाय ना. छान असा फुगलाय. हलका फुलका झालेला आहे. आपण हा केक ना जरा कटिंग करून मी आपल्याला दाखवतो. बघा चला, हा कटिंग करून झालेला आहे. दुसऱ्या बाजूनी पण कटिंग करून दाखवत आहे. बघा स्पॉन्जी सुपर फास्ट केक आम्ही छान असा बनवलेला आहे. कमी साहित्यात हे कटिंग करून झालेला आहे. आपण हा केक आहे ना कटिंग केलेला पीस जो आहे तो बाजूला करून पाहूया. हा बघा दाबून दाखव केक. दाबून दाखव हा केक. बघा किती स्पॉन्जी झाला आहे. मी जवळून दाखवतो. या पद्धतीने आम्ही बनवला हा स्पॉन्जी असा सुपर फास्ट केक. आपण पाहू शकता. मी जरा अजून काही पीसेस कटिंग करतो आणि सजवून दाखवतो. पद्धतीने आम्ही हे केक बनवले आहेत. आपल्याला ही रेसिपी आवडली असेल ना तर घरी नक्की करा आणि आम्हाला सांगा की आम्ही बनवलेला केक आपल्याला आवडला का. आणि एक लाईक नक्की करा हा, आम्ही बनवलेला केक आपल्याला आवडला असेल तर. ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा.